नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 209 जागांची वॅकन्सी आहे। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात। वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 38 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय असणार आहे, वयोमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय आर्णी रोड यवतमाळ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मोटर मेकॅनिक या पदासाठी निघालेली आहे। एकूण 75 वॅकन्सीज या पदासाठी आहेत। तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल, सोबत ITI झालेलं असेल मोटर मेकॅनिक ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर शीट मेटलसाठी 30 वॅकन्सी आहे। 10वी पास आणि ITI झालेलं असेल शीट मेटलच्या ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिझेल मेकॅनिक या पदासाठी 34 वॅकन्सी या पदासाठी आहे। 10वी पास तुम्ही असाल आणि डिझेल मेकॅनिकमध्ये ITI तुमचं झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी या ठिकाणी 30 वॅकन्सी आहे। 10वी पास तुमचं झालेलं असेल आणि ITI झालेला असणं आवश्यक आहे संबंधित ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। संतता म्हणजेच वेल्डर या पदासाठी 20 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 10वी पास आणि वेल्डरच्या ट्रेडमध्ये तुम्ही ITI केलेला असणं आवश्यक आहे। रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनसाठी 12 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि तुमचा ITI झालेला असेल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनच्या ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। टर्नर या पदासाठी 2 वॅकन्सी आहेत। 10वी पास आणि टर्नरच्या ट्रेडमध्ये ITI तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर पेंटर जनरलसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 10वी पास आणि ITI तुमचं झालेलं असेल पेंटर जनरलच्या ट्रेडमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अशा एकूण या ठिकाणी 208 जागांची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 13/12/2024 पर्यंत सादर करू शकणार आहात। फीज पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 295 रुपये या ठिकाणी आहे। DDच्या माध्यमातून तुम्हाला फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी करावं लागणार आहे। MSRTC फंड अकाउंट यवतमाळ या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढावं लागणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। 13/12/2024 ला वय तुमचं काउंट केलं जाईल। मागास प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षापर्यंतची सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे। तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे करायचे आहे, त्या संदर्भातील लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी शिकाऊ उमेदवार भरती असल्यामुळे म्हणजेच अप्रेंटिस बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यामुळे अप्रेंटिस पेजवरती सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।